की दादा तुमचा पण ऑइल इकडे लीक आहे। जय शिवराय मित्रांनो, हर हर महादेव। तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये। आपल्या समोर फ्रेम मध्ये आहेत दोन एक्सपल्स। ही आहे या दादांची एक्सपल्स आणि ही आहे आपली एक्सपल्स। तर आपल्या एक्सपल्स मध्ये तुम्ही सर्व्हिस पासून बघत असाल खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि हे दादा प्रोफेशनल एक्सपल्स मध्ये आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम नव्हती, पण आता मिनी प्रॉब्लेम फेस केली आहे। जर राठोड साहेब माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं की दादा तुमचा पण ऑइल इकडे लीक आहे, तर माझं इकडे लक्ष दिलं की माझा एक्सपल्स मध्ये पण प्रॉब्लेम आहे। तर आता आपण ओनरशिप रिव्ह्यू म्हणजे दादांना गाडीमध्ये काय काय कसं वाटलं त्यांचा ओनरशिप रिव्ह्यू घेऊ। पण दादांना विचारू की गाडीमध्ये पॉझिटिव्ह रिव्ह्यूज काय काय आहेत। दादा तुम्हाला रायडिंग करताना काय काय एक्सपिरियन्स झाला गाडीबद्दल? पॉझिटिव्ह जर मी या गाडीबद्दल बोलू, व्हेरी फर्स्ट थिंग या गाडीमध्ये 6 गिअर दिलाय। आधीची एक्सपल्स मध्ये 6 गिअर नव्हता, याच्यामध्ये 6 गिअर आणि 24-25 BHP आहे। अंडर पॉवर पण नाही गाडी, बरोबर। आणि कम्फर्टेबल हँडल आहे, कम्फर्टेबल आहे। प्रॉब्लेम जर आपण साईडला ठेवू आणि याची क्रॉस फक्त बघू आपण, तर हँडल कम्फर्टेबल आहे, गिअर शिफ्टिंग चांगली आहे जी। सो आतापर्यंत माझा एक्सपिरियन्स आहे गाडीसाठी गाडीबद्दल आहे, इट्स व्हेरी नाईस। फर्स्ट आय टॉक अबाउट, मी सांगणार की हँडल इज व्हेरी कम्फर्टेबल। जे पण एक्सपल्सचे युवर असेल, ओल्ड युवर्स, त्यांना माहित असेल 210 मध्ये एवढा कम्फर्टेबल हँडल आतापर्यंत एक्सपल्स मध्ये नाही आहे। लोकांना हँडल रायझर किंवा हँडल चेंज करायची नौबत येत होती, याच्यामध्ये अशी काहीच गरज नाही। आणि सेकंड, याच्यामध्ये 6 गिअर्स आहे। ओल्ड एक्सपल्स मध्ये 6 गिअर्स पण नव्हता, याच्यामध्ये 6 गिअर्स कंपनीने दिलेला आहे। आणि येस, कम्फर्टेबल क्लस्टर चांगला आहे, म्युझिक तुम्ही चेंज करू शकता, टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन आहे याच्यामध्ये, ऑटो डे टाइम हेडलाइट आहे याच्यामध्ये। तर हे सगळे बेसिक स्विचेस आहे याच्यामध्ये। आणि तुम्हाला लॉंग राईड केले का तुम्ही कधी? दमन लॉंग राईड करताना दमनला गेलात, तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स वाटले? जेव्हा मी दमनला गेलो, मला एकच प्रॉब्लेम त्याच्यामध्ये वाटला, सीटचा। द सीट इज व्हेरी अनकम्फर्टेबल, बाकी गाडीमध्ये काहीच इश्यू नाही। म्हणजे अनकम्फर्टेबल म्हणजे एक्झॅक्ट बॅक पेन, बम्प पेन भरपूर आहे आणि सीट मध्ये काहीच फोम नाही दिलं, काहीच फोम नाही। तर तुम्हाला जर तुम्ही लॉंग राईड साठी गाडी घेत असाल, तुम्हाला सीट चेंज करावा लागणारच आहे। महत्वाचा क्वेश्चन, या गाडीला आपल्याला स्पोक व्हील दिलेले आहेत आणि गाडी पंक्चर होते, तर तुम्ही काय काय फेस केलेत? बाबा पंक्चरचा विसरूच नको मला, दॅट इन्सिडेंट इव्हन आय कांट रिमेंबर, आय कांट फॉरगेट, यु नो। जेव्हा माझी गाडी पंक्चर झाली होती, दॅट टाइम एवढा हेल्पलेस फील करत होतो ना मी, एवढा हेल्पलेस की ज्या ठिकाणी माझी गाडी पंक्चर झाली, ऍक्च्युली ते होतं भीमाशंकर। आणि भीमाशंकरचं तुम्हाला ट्रॅकिंग माहिती आहे कसं आहे, तिकडे माझी गाडी पंक्चर झाली होती आणि 3-4 मेकॅनिक कडे गेलो मी, कोणीच टायरला हात लावत नव्हता। एक मला मेकॅनिक भेटला, त्यांनी आणि मीनी टूल आतमध्ये टूल टाकला, स्टूल टाकला त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर पंक्चर काढला आम्ही लोकांनी, 1.5 तास फक्त पंक्चर काढायला गेला। ते एक लॅकिंग पॉईंट आहे पंक्चरचा याच्यामध्ये। नंतर बघू आता अजून जर कंपनीने अपग्रेड केला, विल गो फॉर अ ट्यूबलेस टायर। आणि महत्वाचा अजून एक प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, जर तुम्ही गाडी मडमध्ये किंवा पाऊसमध्ये चालवणार, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली किचड असतात, पाणीचे शिट्टे तुमचे थेंब बॉडीमध्ये येणारच आहे का, की ते मडगाड जे आहे ना, तुम्ही इकडे पण बघू शकतात बघा, सिरियस। त्याच्यासाठी मी हे विंडशील्ड एक्सटेन्शन लावलं, पण ते पण एवढा फार वर्क करत नाही, फक्त विंड ब्लास्ट चांगला वर्क करतोय। याच्यासाठी आपल्याला एक करायला लागेल, मडगाड एक्सटेन्शन लावायला लागेल। ते मला लावायचं आहे, जवळ मला टाइम भेटेल तर मडगाड एक्सटेन्शन मी लावणार त्याच्यामध्ये। ते पण एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये, मडगाड वॉटर बॅक येतात। फायनल क्वेश्चन, जर कोणी एक्सपल्स स्टुडंट घेत असेल तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत, हे सगळे प्रॉब्लेम पाहून पण तुम्ही सजेस्ट काय कराल गाडीवर? बघा, जर तुम्ही प्राइस पॉईंट ऑफ व्ह्यू बघणार तर 2,10,000 मध्ये आता ही गाडीचा ऑन रोड आहे। ऍट दिस प्राइस रेंज तुम्हाला कुठली गाडी भेटणार नाही। कम्प्लीट ऑफ रोडर आहे, सिटी राईड आहे याच्यामध्ये, 3 रायडिंगचे मोड आहे याच्यामध्ये, ते पण तुम्हाला नॉर्मल गाडीमध्ये भेटणार नाही। ॲव्हरेज चांगला आहे गाडीचा। हां, काय कॉन्स पॉईंट्स आहे त्याच्यामध्ये, ऑइल लिकेजचा प्रॉब्लेम आहे, बहुतेक कस्टमरला स्क्रीनचा प्रॉब्लेम आहे, ते जर कंपनीने सॉल्व्ह केलं, यू विदाउट थिंकिंग ट्वाइस टेक एक्सपल्स। लवली बाईक, फील आहे गाडीमध्ये, फील आहे, वाईब आहे गाडीमध्ये, गाडीमध्ये। तुम्हाला आता एक शॉर्ट व्हिडिओ टाकतो मी, साईडला बघताल तुम्ही, इकडेच आपण करू। फील बघा, फील गाडीमध्ये काय फील आहे। हे सगळं नाही करू शकत एक नॉर्मल बाईक मध्ये, तर गाडीमध्ये वाईब आहे। एक्सपल्स लवर हिरोवाला काहीतरी करा प्लीज, काहीतरी करा। कस्टमर परेशान झालेत, गाडी लवली गाडी आहे, भरपूर नॉट विथ द बाईक, विथ द सर्व्हिस सेंटर मध्ये पण एवढे उलट जबाब देतात ना, काय सांगू तुम्हाला। हा, ते लोक एहसान करतात आमच्यावर। हिरोवाल्यांची फक्त एकच रिक्वेस्ट आहे माझी, तुमची सर्व्हिस त्याच्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्ह करा, नाही तर काय होणार, तुमचा हाल पण ओलासारखा होणार आहे। जर तुम्हाला सेल्स अजून वाढवायची असेल, तुम्ही त्याच्या आधी सर्व्हिस वाढवा प्लीज। यू आर इंडियन कंपनी, यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर सर्व्हिस, दॅट्स इट। हे आहेत दादा
ओनर या शॉपचे. स्पेशली राठोड भाऊनी मला एवढा टाइम दिला, पुणेमधून इकडे आले काम करायला. आय एम रिअली हॅपी फॉर दॅट. आय सी यू अगेन, जो आम्ही सोबत राईड करू राठोड. ओके ओके डन. डन बडी डन. तर या शॉपला जर यायचं असेल तर दादा फक्त ऍड्रेस सांगा. सांगपाडा सेक्टर 5 MTS एक्सेसरीज. तुम्ही कुठेही गुगलमध्ये सर्च करा MTS एक्सेसरीज, डायरेक्टली माझा ऍड्रेस येईल. कलंबोली आणि सांगपाडामध्ये आपलं शॉप आहे. ओके